असेल ना त्यावेळेस एक प्रश्न उपस्थित राहील आमच्यावर पण आम्ही बरोबर करत आहे की कुठेतरी चुकतोय. तिकडे पुण्याला TRT ऑनरेबल कमिशनर पुणे एक सोमवारी हा दिन रोशन तुम्ही नाही ना तुम्ही ट्रेन कितीची उद्या सायंकाळची 19 म्हणजे 7:08ची तर सोमवारी हा दिल्ली दे त्याने ऑफिस पाहते रोशन TRT कमिशनर ऑफिस ऑनरेबल कमिशनर ऑफिस तो सामान ते व्यवस्थित बॅग आणि बॅगमध्ये ठेवून द्यायला आणि मी एक हे देतो DD दिलं लेटर पेपर प्रिंट काढतो आहे लेटर हा असं बनवलं त्याला पाठवलं ते कव्हरिंग लेटरवर DD जमा करणार बाबा DD क्रमांक DD अमाऊंट ठीक आहे सोबत दिलं लेटर आणि तिथे काही आहे का सारथीमध्ये काही सारथीमध्ये ओळखपत्र येते काही काहीच नाही. तुमचं नाव ऑलरेडी गेलं आपल्या दोघांचं नाव होतं आपल्या दोघांना कोणी एक जण तिथे मॅन्डेटरी होतं त्याच्यामुळे तुम्ही चालेल तर मला कळेल पण काही हॉटेल बुकिंग होतं ते करत आहेतच. ठीक चलो ते लास्ट टाइम आम्ही आलतो सर इकडं तर यांच्यासोबत बोललो होतो तर यांनी मला म्हटलं की नाही तू मग ॲक्च्युली सगळं काय सांगितलं मग मला 100% मी खूप क्लिअर होतो. घरी गेल्यानंतर मॅडम आणि मोठ्या मॅडम यांच्यात काही डाऊट्स आल्या त्याच्यामुळं मग यांना म्हटलं तुम्ही आता अजून जास्त करू नका मी फायनली इथं चाललो ॲडमिशन वगैरे करायला खूप झालेलं आहे. त्याच्यानंतर मग ते डिस्कशन झालं. मग तुम्ही होते त्यावेळेस मी सांगितलं सरांना की तुम्ही याच्यामध्ये काही गोष्टी झाल्या आहेत टार्टीचं आपलं डिस्कशन झालं होतं त्याच्यामध्ये TRTIचं आणि ते TRTIचं डिस्कशन झाल्यामुळे ना मला विश्वास पटला की नाही आपलं होऊ शकतं म्हणून याच्यामध्ये की आपलं पोरीचं होऊन जाईल स्कॉलरशिप वगैरे होऊन जाईल त्याच्यामुळे मला भरोसा पटला त्याच्यावर. मग मी म्हटलं नाही जायचं म्हणजे जायचं आता ते स्कॉलरशिप येईल नंतर हा ना तेच तर ना भेटेलच म्हटलं तुला इथपर्यंत डिस्कशन होत आहे तर जातोय नाही बरोबर नाही मी तेच म्हटलं तिला आणि तेवढ्यासाठी चाललो म्हटलं आता तू म्हटलं मला बाकी काही नाही आहे तुला मी ॲडमिशन करतोय तू ॲडमिशन करून घे डेमो पण कर म्हटलं तुला नाही झालं नंतरचं नंतर बघू म्हटलं तू आता ॲडमिशन करून नाही आपलं बार्टीमध्ये तिचं सिलेक्शन होऊन जाईल ना सर तिला स्कॉलरशिप मिळणं होतं ती मागच्या 2 वर्षात कोणीच फेल नाही झालं ना अहो सर मी सांगून तिचं एंट्रन्स क्लिअर होऊन जाईल ना काय मी सांगू नये सर तिला मी तुम्हाला सांगतो काय हो सगळं सांगितले पण ह्यांचं कसं असतं ना लगेच डोक्यात बसत नाही 1000 प्रकारचे प्रश्न असतात कोण उत्तर देत बसणार आहे सारखं म्हटलं नाही म्हटलं मग मी फायनली अडून बसलो नाही आता जायचं म्हणजे जायचं करून घ्यायचं. तुम्ही म्हणताय ना 100% तुमच्या शब्दावर विश्वास करून मी ते करतो मी डायरेक्ट ॲडमिशनच घेतो असं काय प्रॉब्लेम नाही करून घेतो. आमचा प्रयत्न असतो की बस एक पोरांना सपोर्ट व्हायला हवा. काय त्यामुळे मला तुमच्यावर विश्वास आहे हो सर यांच्यावर विश्वास नाही बस काय येणार आहे मीच आहे येणार आहे मीच आहे. ये 10 तारखेला ठीक आहे. थोडं तसं मी तुम्हाला फोन करेल एक तर 10ला येऊ शकते किंवा मग 13ला होऊ शकतं. तर फ्लो कसा आज मॅनेज होतो आज उद्या कसा मॅनेज होतो इंटरव्ह्यूचा त्यावर डिपेंड आहे. ठीक आहे ना. किती वाजता यायचं 10:30ला 10:30च्या अगोदर पोहोचून जायचं. 10 तारखेला सकाळी 10:30 वाजता ठीक आहे. तर 10 तारखेला बॅच चालू होऊ शकते नाही तर मग 13 तारखेला. ते ही रिसिट घेऊन पाठवायची तिला नाही काही आवश्यकता नाही ती डायरेक्ट येईल काही आवश्यकता नाही. माझा नंबर नोट करून घ्या.
धन्यवाद. छोटी तू बाहेर जा जरा 2 मिनटं. आलोच मी. जा जा आलोच मी सर. खूप आभार. तुम्ही खरंच मॅन ऑफ रिलेशन्स आहात. कारण की तिला जे समजायला पाहिजे होतं ना, तिला आत्ता जर समजलं असेल ना तिच्या भविष्यासाठी की आपण काय बघतोय. सर बघा, पर्सनली बघायचं झालं तर माझा एवढा रक्ताचा संबंध आहे का, बरोबर. पण मी बायकोच्या प्रेमापायी मी म्हटलं नाही, आता मला भाऊ बहीण नाही. मग तीच एक छोटी आहे माझ्याकडं. मग तिला मी छोटीच बोलत होतो. म्हटलं बघ बाबा छोटी, तू कर, तुझ्यासाठी मी करतो, माझं काय मागं काही नाही, पण तुझं भविष्य बनलं तर मला काय पाहिजे. अगदी बरोबर. आणि नाही ते सपोर्टिव्ह नाही राहत. अहो कोण करतं. नाही करत ना. तिला सांगितलं नाही करत. आम्ही पाहिलंय ना मुलं नाही राहतात फॅमिलीमध्ये, खूप पुष्कळ लोक राहतात पण नाही सपोर्टला शेवटी. नाही सर, तुमची काउन्सिलिंग मी पर्सनली तुम्हाला तुमची काउन्सिलिंग खूप बेस्ट आणि मला खरंच खूप आवडली काउन्सिलिंग. आणि असंच पोरांना समजवणारं जर व्यक्ती असले तर काय म्हणजे पोरं कुठच्या कुठं जातील. आणि तुम्ही करताय ते चांगलं, तुम्ही खरंच बेस्ट आहात सर. मी पर्सनली तुम्हाला सांगायलाच थांबलो. मी म्हटलं छोटी तू बाहेर जाऊन सांगतो. नाही मला पटलं. आणि लास्ट टाईम तुम्ही जे DDचं केलं नाही, मला सगळ्यात महत्त्वाचं मला पटण्याचं कारण ते होतं की आपल्या TRT आलं DD पाठवला. मला अरे खरंच त्यांचे गव्हर्नमेंट कनेक्शन्स आहेत, होणारच आहे यांचं. त्याच्यावरून मला विश्वास बसला आणि मी त्याच्यासाठी भांडलो आहे सर, माहीत आहे का. अगं म्हटलं आपल्या डोळ्यासमोर झाले ते आपण नाही करू शकत का. आहे त्यांचे कनेक्शन, तू का टेन्शन घेते, येईल आपल्याला पैसा रिटर्न. तू नको म्हटलं. आणि तुला पैसे पार्टीमध्ये तर आणखी जास्त आहेत आपल्याकडे. TIT एक 450 मुलं होते. पार्टीमध्ये तर जवळपास 700च्या वर मुलं आहेत आपल्याकडे. 700च्या वर 700च्या वर मुलं आहेत. आणखी दुसरी गोष्ट, आणखी वेटिंग लिस्टचे आणखी येत आहेत. कधीतरी असं वाटतंय की बाबा प्लीज स्टॉप. नाही चालू नाही, आहे. ठीक आहे चालतंय. घेतलं आता, बघू पुढचं. बिलकुल बिलकुल या खूप तुम्ही. छान वाटलं बिलकुल, तुम्हाला बिलकुल. भेटून. 10 तारखेला पाठवा. येस सर. हो चला. थँक्यू सर. ओके. लक्ष द्या फक्त आमच्या पोरीकडे. 100% देऊ सर. लक्ष द्या. बिलकुल, बिलकुल. झालं बघा, घेतलं आता चालेल admission. चालेल चालेल. पाठवा दादा, बिंदास पाठवा. चालतंय सर. हो. थँक्यू व्हेरी मच. ओके. सर आपलं नाव माझं इम्राज सर. हेमराज ना. मी GA शिकवतो. काय जनरल. हां हां ठीक. थँक्यू व्हेरी मच. ओके. खरे पाहता गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण देता यावे हा या योजनांचा उद्देश आहे. परंतु BS एज्युकेशन या संस्थेद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याकडून 35,000 रुपये आणि महाराष्ट्र शासनाकडून 40,000 रुपये असे एकूण 75,000 रुपयाची अनधिकृतपणे वसुली केली जाते. प्रत्येक वर्षाला 5,000 विद्यार्थ्यांनी जर पैसे भरून ॲडमिशन घेतले तर 3 वर्षात एकूण 110 कोटींचा हा फ्रॉड होईल. तेव्हा अशा बोगस संस्थेची चौकशी होऊन त्यास ब्लॅकलिस्ट केलं गेलं पाहिजे, जेणेकरून पुन्हा कुणी अशी हिंमत करणार नाही.